लाडकी बहीण योजना, महिलांसाठी खुशखबर। उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। उद्याचा दिवस म्हणजेच या ठिकाणी पाहू शकता 25 नोव्हेंबर हा महाराष्ट्रातील महिलांसाठी अतिशय आनंदाचा दिवस असणार आहे। ज्याप्रमाणे सरकारसाठी हा महत्त्वाचा दिवस आहे, त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींसाठी देखील आनंदाचा दिवस असणार आहे। लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना आहे। आवश्यक कागदपत्रासंदर्भातही माहिती पाहणार आहोत आपण। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा चॅनल। लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। चला मग, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि सरकारी योजनांची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला इथून पुढे रोज पाहण्यास मिळणार आहे, त्यामुळे गरजेचं आहे सबस्क्राईब करणे। महिलांसाठी तातडीची सूचना तर आपण पाहणारच आहोत, पण त्या अगोदर पहा बहिणींची सारी किमया आहे। राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील निकालाचे चित्र काल शनिवारी सायंकाळी स्पष्ट झाले असून यामध्ये सर्वाधिक जागा घेऊन भाजपाने यश संपादन केलेले आहे। महायुतीतील शिंदेंना आणि अजित पवार गट यांनाही उत्तम यश मिळाल्याने लाडकी बहीण योजनेमुळेच महायुतीच्या उमेदवारांना मतदारांनी निवडून पुन्हा संधी दिलेली आहे, हे तर या ठिकाणी क्लिअर झालेलं आहे। तर पहा, लाडकी बहीण योजना देशातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची योजना ठरलेली आहे। ज्याप्रमाणे इथं तुम्हाला पाहण्यास मिळत आहे की लाडकी बहीण योजनेमुळेच हे यश सरकारला आलेलं आहे, हेही स्पष्ट केलेलं आहे। शिंदे गटाला असो किंवा इथं राष्ट्रवादी अजित पवार यांना देखील लाडकी बहीण योजनेमुळेच मतं जे आहेत ते सर्वाधिक मिळालेले आहेत आणि महायुतीचं सरकार उद्या राज्यामध्ये स्थापन होत आहे। उद्या शपथविधी सोहळा होणार आहे नवीन मुख्यमंत्र्यांचा, आणि नवीन मुख्यमंत्री कोण असणार हे आपण आणखीनही स्पष्ट झालेलं नाही। ज्यावेळेस ऑफिशियलरित्या जाहीर होईल की महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण असणार आहेत, त्या संदर्भातही आपण व्हिडिओ पाहणार आहोत। तर लाडक्या बहिणींच्या मनातील मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदेच असणार आहेत, कारण त्यांनीच ही योजना सुरू केलेली आहे आणि त्यांनीच प्रत्यक्ष खात्यामध्ये पैसे महिलांच्या पाठवायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे नक्कीच लाडक्या सर्व बहिणींच्या मनामध्ये असणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मंत्री झाले पाहिजेत, मुख्यमंत्री झाले पाहिजेत। तुम्हाला कोण वाटतं, तुमच्यासाठी कोण मुख्यमंत्री व्हायला पाहिजे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा। लाडकी बहीण योजनेची ही किमया ठरलेली आहे आणि देशातला महाराष्ट्र राज्यातील हा सर्वात आश्चर्यकारक निकाल यावर्षी समोर आलेला आहे। सगळी ही किमया आहे लाडकी बहीण योजनेची। नवीन शपथविधी सोहळा होणार आहे महाराष्ट्रामध्ये नवीन मुख्यमंत्र्यांचा, आणि या तिघांपैकी एकच मुख्यमंत्री पदाचा दावेदार असणार आहे। एकनाथ शिंदे किंवा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा यापैकी एकाची निवड मुख्यमंत्री म्हणून केली जाऊ शकते, परंतु लाडक्या बहिणींची सर्वात जास्त पसंती असणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच झाले पाहिजेत। आणि मुख्यमंत्र्यांनी देखील लाडकी बहीण योजनेमुळेच आम्ही विजयी झालेलो आहेत हे देखील स्पष्ट केलेलं आहे। लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना जोडा दाखवलेला आहे। ज्यांनी योजनेमध्ये खोडा घातला होता त्यांना आता बहिणींनी जोडा दाखवलेला आहे आणि त्याचमुळे सरकारने आभार देखील मानलेले आहेत। संपूर्ण या ठिकाणी योजना यशस्वी झालेली आहे आणि याच योजनेच्या बळावर महायुतीचं सरकार उद्या राज्यामध्ये स्थापन होत आहे। नक्कीच ज्यावेळेस सरकार स्थापन होईल त्यावेळेस लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय आपल्याला पाहण्यास मिळणार आहे किंवा मिळू शकतो। सरकारच्या माध्यमातून जी एवढी मोठी फेमस योजना झालेली आहे, या योजनेमुळे सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे, तर नक्कीच या योजनेचा फायदा ज्याप्रमाणे सरकारला झाला त्याचप्रमाणे आता महिलांनाही होण्याची गरज आहे। जे महिलांचे थकीत पैसे आहेत, म्हणजेच अगोदरचे जे 3000 रुपये ऑक्टोबर नोव्हेंबरचे ज्यांना आलेले नव्हते ते पैसे, त्याचबरोबर जे आता डिसेंबरचे पैसे आहेत ते देखील उद्यापासून आपल्या खात्यामध्ये यायला सुरुवात होऊ शकते। लाडकी बहिणींचे जे पैसे आहेत ते उद्यापासून तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केले जाऊ शकतात। महिलांसाठी खुशखबर असणार आहे। उद्या संध्याकाळपर्यंत पैसे वाटप सुरू होण्याची शक्यता आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की
मतदानानंतर पैसे वाटप केले जातील. आता निकाल लागलेला आहे. सरकार कुणाचं होणार हेही स्पष्ट झालेलं आहे. मुख्यमंत्रीही उद्या शपथ घेत आहेत. तर नक्कीच लाडक्या बहिणींचे पैसेही वाटप उद्यापासून होऊ शकते. 30 नोव्हेंबरपर्यंत हे पैसे तुम्हाला मिळून जातील. इथं पहा, सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे उद्यापासून वाटप सुरू होऊ शकतं. मुख्यमंत्र्यांनी वचन दिलेलं होतं की लाडकी बहीण योजनेचे पैसे ते वाढवतील आणि त्यांनी ते वचन खरं करून दाखवलेलं आहे. आणि 600 रुपयाची वाढ झालेली आहे लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये. आणखीनही हा हप्ता वाढू शकतो. तर या योजनेसंदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आणि सरकारी योजनांची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.